बाहेर कुठेही गेलं तरी आम्हाला पहिला खाऊ पाहिजे. मग आम्ही येताना समोसा घेऊन आलो होतो, कारण मुलांना समोसा खूप आवडतो आणि समोसा इतर दुसऱ्याही गोष्टी खाण्याऐवजी त्यांना समोसाच खायला आवडतो. तर समोसा बघत खात खात आम्हाला टी व्ही बघायचं काम चालू होतं. तर दुसरं कार्टून आमचं अभ्यास करीत बसलेलं होतं आणि मला दाखवित होता, मम्मी मी हे अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीने आमच्या टी व्हीला कंटिन्यू शिवा चालू असतं, कारण जर शिवा जेव्हा चालू असेल तेव्हा कोणालाही नंबर नसतो. चतुर्थी असल्यामुळे म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा, म्हणून स्वयंपाकात मी बनवली होती खीर चपाती आणि पनीर पुलाव अशा पद्धतीचा स्वयंपाक मी बनवणार होते. तर मी बनवली होती तर खीर आणि पुलावमध्ये सर्व व्हेजिटेबल्स ॲड करून मी अशा पद्धतीने छान पुलाव बनवला होता. जेव्हा पण तुम्ही असा पुलाव बनवताल तेव्हा काय होतं माहिती आहे का, मुलं हे पुलाव आवडीने खातात, कारण इतर वेळी तर मुलं भाज्या जास्त खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीचा पुलाव जर तुम्ही बनवला तर सर्व भाज्या खाण्यात मुलांना भेटतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा नक्कीच ट्राय करून बघा. नंतर भाजीमध्ये मी बनवली होती पनीरची भाजी. रात्र झाली होती तरी पण चंद्र काय आमचा दिसत नव्हता. मग 9 वाजेचा चंद्र होता आणि चतुर्थी असल्यामुळे जर चंद्र आल्याशिवाय आम्ही कधीही उपवास सोडत नाही. नंतर आरती करून घ्यायची म्हणून मी सर्व रेडी केलेलं होतं. देवाला नैवेद्य वगैरे ठेवून घेतलेला होता, पण आरती झाल्यानंतरच बाकी सर्व करायचं होतं, म्हणून मी आधी आरतीची वाट बघत होते. पण चंद्र उगवल्यानंतरच मी आरती करून घेतली. आरती झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला. एक घास तोडून चपातीचा देवालाही दाखवला. छान पद्धतीने असं मस्त ताट वगैरे वाढून ठेवलेलं होतं. नैवेद्य छान झालेला होता. नंतर आम्ही सर्वांनीही ही सर्व आरती वगैरे घेऊन जेवायला बसलेलो होतो. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.